Welcome back to Ingua News. Goa boasts a unique Diwali tradition where the making of Narkasur figures has evolved into a vibrant display of creativity and artistry. Each year, locals push the boundaries of imagination, crafting elaborate and colorful Narkasur idols that add a special charm to the festive celebration. कसे आहे दाखवता मागचे तो नरकासूर कसो हय 500 550 हां हां डिफरंट कलर सगळे पेपराचे पेपर मागीर थर्माकोल ओके कापूस हां हां ओके दर वर्सा विकता दर वर्सा विकता हांगासर 4 वर्सां जाली हां हां मागीर लोक व्हरता व्हरता नाव कितें तुमचें म्हाजें नांव आशुतोष तूं हांगाच रावता नमस्कार पळोवणाऱ्यांक येवकार आज आमी आसा तांबडी माती सांतिनेज लोर्दीस वाडो हांगासर म्हणटा आनी तुमी पळयतात हांगासर नरकासुराचें काम बरें नेटान सुरू आसा यंग बॉयज ऑफ तालिगांव हो ग्रूप हांगासर नरकासूर करता कितकीशींच वर्सां जालीं त्यांचो एवरी इयर नवो कॉन्सेप्ट आसता बऱ्यान बऱ्या नरकासुरा भितर सांतिनेज भागांतल्या बरे सुंदर अशे नरकासुरा भितर त्यांचो नरकासूर एक आसता बरी कलाकृती बरी प्रदर्शनी तेंचे कडल्यान सादर केल्लें वता आनी तुमी पळोवपाक शकता हे भुरगे बरे जोमान काम करतात तर जाणून घेवया त्यांच्या ह्या नरकासुराच्या फाटल्यान त्यांचे कशे कितें कष्ट असता कशे श्रम असता आणि कशा रितीन ते हो नरकासूर करता बाबू तुझें नाव कितें माझे नाव सनी क्लबाचें नाव कितें यंग बॉयज ऑफ तांबडी माती यंग बॉयज ऑफ तांबडी माती कितके दीस लागले नरकासूर करपाक म्हयनोभर गेलो 1 म्हयनो आणि कितके भुरगे काम करताले आमी आज कितके आता तुका दिश्टी पडटा तितकेच आमी हे करता काम 12-13 जाण आसता आमी आणि डेली रातचे काम करताले हय डेली रातचे नाईट मारून सकाळी कामाक दत्ता आसा आणि बाबू पण आसता दर्शना आणि संजय आणि कोणाचो कॉन्सेप्ट म्हणजे डिझायन कोणाचो डिझायन म्हणटा आमी सगळ्यांनी मेळून आमी म्हणजे आमी पुरी चित्ता कसो कितें म्हणून अय्यो नाव सांग तुझे माझे नाव जितू जितू आयज आमी पळयलां की तुमी सगळे धाकट्या भुरग्यांनी मेळून एक बरो नरकासूर केल्लो आसा खंयच्या वाड्या वयलो तुमचो नरकासूर फर्नांडीस वाडो फेर्नांदीस वाड्या वयलो
ओके कितले जाण आसले तुमी करपाक? आम्ही खूप जाण अर्धे 5 जाण आहात. 5 जाण मेळून तुमी हो नरकासूर केलो. कितले दीस लागले तुमकां नरकासूर करपाक? आमकां 20 दीस लागले वेल्डिंग बीन मारतना. 20 दीस लागले. ओके आणि कित्याचो केला? पेपराचो केला. ओके ये रे तुझें नाव सांग. माझे नाव समर्थ. समर्थ. ओके नरकासूर केला तुम्ही वाड्यार तुमच्या कसलो वाडो हो? आता आम्ही बामण वाड्यार आहात. नरकासूर आम्ही केनेडीस वाड्यार करता. ओके कितले दीस लागले करपाक? आमकां 20 दीस लागले करपाक नरकासूर. 20 दीस लागले. ओके आणि कितले जाण आसले करपा खातीर? 5 जाण आसले आम्ही करपाक. 5 जाण आसले. आमच्या वाड्याचेर कित्येक म्हणजे आम्ही आमच्या जाणट्यापासून बघत आसा की नरकासूर करप ही एक परंपरा चालूच आसा आणि सातत्यान ती चालूच असले. कालांतरान सगळे भुरगे कामाक वचपाक लागले आणि काहीच म्हणजे नरकासुरात दिसच म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिसाच येऊन एक ल्हानशी प्रतिमा करप आणि ती जळप असोच हो एकंदरीत हे जाल्लो. आणि आम्ही खंय तरी म्हणजे भायर समाजान जास्ती एट्रॅक्ट जावपाक लागला. म्हापसा पणजे सारख्या शहरांनी व्हडले नरकासुराचे प्रतिमा केले वयतात आणि थंय जर आमकां एकंदरीत चित्र दिसता तर विकृत चित्र असता म्हणजे दारू किंवा लाऊड साऊंड लाईट्स आणि ह्याच हेतून त्याच्या फाटलो जो मूळ संस्कृती असा हाचो खंय तरी विसर पडत चल्ला आणि त्याचीच खंय तरी एक मिरर इमेज कशी आमकां आमच्या भुरग्यांनी आतां दिसपाक लागली. मांद्रे हो एक टुरिझम अफेक्टेड बेल्ट आसा सो त्याच्या खातीर ही डिस्ट्रॅक्शन्स खूप असले आमच्या भुरग्यां खातीर आणि मोबायल हो एक जग जाहीर डिस्ट्रॅक्शन आसा. सो एकंदरीत आमच्या वाड्या वयल्या भुरग्यांक एका थंय हाडून एक सकारात्मक उर्जा तेंच्या मदीं येवची आणि वाड्या खातीर समाजातले प्रश्न आसात हेंचेर मागीर तीच एनर्जी यूज जावपाची ह्या खातीर हो एक ल्हानसो प्रयत्न आसा की विकृती कडून संस्कृती कडेन परत येवप आणि आमची जो इतिहास आसा आमची जी संस्कृती आसा ती भुरग्यां कडेन डायरेक्टली पावप होच एक आमचो प्रयत्न आसा. नरकासुराची प्रतिमा आसा ती जवळपास 30 ते 32 फूट अशी आसा आणि आमचो जो कृष्ण आसा हो नरकासुराकूनय व्हडलो आसा. ती एक 40 फूट पर्यंत कृष्णाची प्रतिमा आमी साकारलेली आसा. बिकॉज आमी जर सिंबॉलिक बघपाक गेलो जाल्यार नरकासूर ही समाजातली एक विकृती दाखयता आणि श्रीकृष्ण भगवान जे आसात हे आमच्या संस्कृतीचे प्रतीक आसात हे आमच्या इतिहासाचे प्रतीक आसात. सो आमकां असं दिसता की ही जी विकृती असता ती खंय तरी कमी असपाक जाय आणि संस्कृतीचेर जास्ती भर असपाक जाय. त्याच्या खातीर ही कृष्णाची इतकी भव्य प्रतिमा आमी साकारपाचो ह्या शिवधनुष्य उखलपाचो प्रयत्न केल्लो आसा. कशा पद्धतीची जी हे आसा मूर्ती आसा ती तुम्ही केलेली आसा? म्हणजे आमची ओव्हरऑल संकल्पना काय आसा की ही नरक चतुर्दशी जी आम्ही साजरी करतो त्याचे फाटलो जो इतिहास आसा त्याचे फाटली जी परंपरा आसा ही आमच्या भुरग्यांक आयज विसर पडत चल्लेलो आसा. सो आम्ही काय केलं की श्रीकृष्ण आणि नरकासूर वधाचो जो एक दृश्य आसा वधाचं दृश्य ह्या मूर्तींच्या प्रतिमांसून आम्ही आमच्या भुरग्यापर्यंत पावोवपाक हे केलं. जवळपास 8 सप्टेंबरापासून आम्ही हे काम केलेलं आसा आणि सुरुवातीच्या प्लॅनिंग स्टेजीर पासून आता एक जवळपास 6 महिना झाला. हे आमचे भुरगे जे असतात ही आमची संस्कृती आणि त्याच्या फाटली जी स्टोरी आसा ती जगत असतात. कदाचित मी त्यांना जर असं ओरली सांगलो किंवा आमचे जे सिनियर्स असतात त्यांचे ओरली सांगलेलं की ही अशी अशी स्टोरी ऐकतले असले आणि विसरतले असले पण या एकंदरीत 6 महिन्याच्या कालावधीत डेली प्रश्नाचेर प्रश्न म्हणजे श्रीकृष्ण इतकं ताकदवर नसलो की देवी सत्यभामांक येऊन त्याची मदत करूची पडली तर त्याचे फाटलो जो इतिहास असा म्हणजे नरकासुरान ब्रह्मदेवाची ज्या वेळा तपश्चर्या केली आणि स्वतःक वर मागलेला त्यावेळा त्याने आपलं मरण सुद्धा आपल्या आईच्याच हातीन जावचा म्हणजे भूदेवीच्या हातीनच जावचं असं वरदान असलं म्हणजे जा ब्रह्मदेवाचं वरदान असं तर स्वतः भगवान श्रीकृष्ण सुद्धा पाळतात ते त्याचं अवहेलना करू शकत नसलंय आणि देवी सत्यभामा ही भूदेवीचीच एक अवतार असा. सो हो जो म्हणजे हे जी क्युरियोसिटी असा भुरग्यांच्या मनात ही सातत्यान आम्ही गेले 1.25 महिनो 1.5 महिनो आम्ही त्यांच्याकडसून ऐकतो आणि त्याच्या उपरांत ज्या टायमार ते अंडरस्टँड करतात समजान घेतात आणि तो साकारपाचो हो जो प्रयत्न चालू असा मागीर ते आयुष्यभर तो इतिहास ती स्टोरी असा किंवा त्याच्या फाटलो जो संदेश असा ते विसरचे ना.